हॅलो एव्हरीवन, सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये आपण पावडर्स हा चॅप्टर डिस्कस करत होतो. सो त्यामध्ये नेक्स्ट आपण डिस्पेन्सिंग ऑफ पावडर इन्व्हॉल्विंग स्पेशल प्रॉब्लेम पाहणार आहोत. सो अ नंबर ऑफ प्रॉब्लेम्स अराइज while the dispensing a powder containing a volatile substance. ठीक आहे. सो volatile substance त्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. देन हायग्रोस्कोपिक अँड डेलिक्युसन पावडर्स, देन युटॅटिक मिक्सचर्स, इफ्लोरसन पावडर्स, देन लिक्विड्स and explosive substance and potent drug. Okay, so special consideration are done while the dispensing such powders. सो आपल्याला कोणकोणत्या क्युअर घ्यायच्या आहेत जर तुम्हाला अशा टाईपचे जर प्रॉब्लेम्स तुमच्या पावडर डिस्पेन्सिंग करताना आले तर. ठीक आहे. सो फर्स्ट आहे volatile substance. So volatile substance, certain vegetable powders contain volatile oils. ठीक आहे. To prevent the loss of volatile oils, these vegetables drug must be powder lightly in a mortar. Okay, certain vegetable powders containing volatile oil, आणि जर असं volatile oil present असेल तर ऑफकोर्स तुमचा volatile substance पावडरमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो असा जर प्रॉब्लेम्स तुमच्या पावडर्स डिस्पेन्सिंगमध्ये येत असेल तर काय करायचं, टू प्रिव्हेंट दी लॉस ऑफ volatile oils, these vegetable drugs must be powdered lightly in a mortar. ठीक आहे. जर असा प्रॉब्लेम्स येत असतील तर काय करायचं, तुम्ही जे volatile ऑइल्सवाले जे पावडर्स आहेत त्यांना मॉर्टर आणि पेस्टलमध्ये लाईटली इन मोर्टार ठीक आहे पावडर करून घ्यायचे. ऑल्सो मेन्थॉल, कॅम्फर हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. अँड इसेन्शियल ऑइल्स टेक्स प्लेस द इनकॉर्पोरेशन इन पावडर्स. ठीक आहे. म्हणजे सिमिलरली द वोलटायझेशन ऑफ अ सबस्टन्स लाईक अ मेन्थॉल, कॅम्फर अँड सम इसेन्शियल ऑइल्स टेक्स प्लेस द इनकॉर्पोरेट इन अ पावडर. This is prevented or at least minimize the use of a double wrapping. सो याला ओव्हरकम कसं करता येईल तुम्हाला की डबल रॅपिंग इज द इनर रॅपर शुड बी ऑफ वॅक्स पेपर अँड आउटर रॅपर मे बी एनी थिक पेपर. ठीक आहे. अशा टाईप्सचे दोन तुम्हाला म्हणजेच डबल रॅपिंग करायचे, कारण की त्यामधलं ओलाटाईल ऑइल आहे त्यामुळं तुमचं सबस्टन्स हा ओलाटाईल होऊ शकतो. ठीक आहे. सो त्याचे एक्झाम्पल मॅन्थॉल, कॅम्पस हे काय तर ओलाटाईल सबस्टन्स आहेत. सो असा जर प्रॉब्लेम येत असेल, असे जर कंटेंट्स तुमच्या पावडरमध्ये असतील, सो ऑफकोर्स काय करायचं त्याला डबल रॅपिंग. ओके. सेकंड आहे हायग्रोस्कोपी अँड डेलिक्युसन्स पावडर. दी पावडर्स विच आर ॲब्झॉर्ब मॉइश्चर फ्रॉम दी ॲटमॉस्फिअर आर कॉल्ड ॲज अ हायग्रोस्कोपिक पावडर्स. ठीक आहे. म्हणजेच काय की काही पावडर्स आहे, सम पावडर्स आर ॲब्झॉर्ब दी मॉइश्चर फ्रॉम दी ॲटमॉस्फिअर आर कॉल्ड ॲज अ हायग्रोस्कोपिक powders. ठीक आहे. and certain powders absorb the moisture to such a great extent that they go into a solution and are called as a deliquescence powders. just absorb the moisture from the atmosphere. ठीक आहे. absorb the moisture from atmosphere called as a hygroscopic, but same absorb the moisture from atmosphere and convert into the solution because it's absorb the large extent. ठीक आहे. and convert into the solution form are called as a डेलिक्युसन पावडर्स. ठीक आहे. म्हणजेच काय की जर स्मॉल एक्सटेंटमध्ये जर ॲब्झॉर्ब करत असेल, ठीक आहे, मॉइश्चर जर स्मॉल प्रमाणात जर ॲब्झॉर्ब करत असेल तर त्याला हायग्रोस्कोपिक म्हणतात. आणि जर ॲब्झॉर्ब हे लार्जर एक्सटेंटमध्ये जर ॲब्झॉर्ब होत असेल आणि त्याचं कन्व्हर्जन जर सोल्युशन फॉर्ममध्ये होत असेल, सो त्याला आपण डेलिक्युसन्स पावडर म्हणू शकतो. ठीक आहे. एक्झाम्पल पाहूया. सच ॲज अमोनियम क्लोराईड, देन अमोनियम सायट्रेट, पेप्सेन, फेनोबार्बिटॉन, सोडियम आयोडाईड हे काय आहेत त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. सच अ सबस्टन्स आर युजली सप्लाय इन अ ग्रॅन्युलर पावडर in granular form in order to expose less surface area to atmosphere and avoid the convert into the fine powder. ठीक आहे. आणि जर असे पावडर्स जर हायग्रोस्कोपिक अँड डेलिक्युसन्स हा एक प्रॉब्लेम आहे आणि अशा टाईप्सचे जर तुमच्या प्रॉब्लेम्स असतील किंवा पावडर्स असतील, सो काय सच अ सबस्टन्स आर युजली सप्लाय इन अ ग्रॅन्युलर फॉर्म इन ऑर्डर एक्सपोज लेस सरफेस एरिया टू दी ॲटमॉस्फिअर. म्हणजे सेफ छोट्या म्हणजे पावडर बारीक असण्यापेक्षा काय की तुमचं मोठे म्हणजे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये हे डिस्पेन्स करू शकता, जेणेकरून की तुमचा जो सरफेस एरिया आहे पावडरचा हा काय होणार आहे लेस एक्सपोज होईल.
बरोबर. म्हणजे ग्रॅन्युल जर असेल एक ग्रॅन्युल्स तर त्याचा फक्त आउटर कव्हर आहे तोच एक्सपोज होणार आहे, म्हणजे लेस आउटर कव्हर एक्सपोज होणार आहे आणि त्यामुळं तुमचे जे हायग्रोस्कोपिक आणि डेलिक्युसन पावडर आहे हे जास्त मॉइश्चर जे आहे ते ॲब्झॉर्ब करणार नाही. सच पावडर शुड बी डबल रॅप आणि ह्याला सुद्धा काय करायचं डबल रॅप करायचं. इन ह्युमिड वेदर और व्हेन डीलिंग with a very delicate substance, further the wrapping in aluminum foil or plastic cover is advisable. तुम्हाला डबल रॅपिंग करायची. डबल रॅपिंग म्हणजे इनर रॅपर जे असणार आहे तर वॅक्स पेपरचं असणार आहे आणि आउटर रॅपिंग हे थिक पेपरचं असणार आहे. बट जर तुमचं डेलिक्युसंट जर पावडर मोर होत म्हणजे जास्त प्रमाणात जर मॉइश्चर ॲब्झॉर्ब करत असेल किंवा हे खूप ट्रीट करायला अवघड जात असेल सो ह्याला मग डबल रॅपिंग करून त्याला ॲल्युमिनियम फॉईलमध्ये सुद्धा रॅप करायचं आहे किंवा मग कवर प्लास्टिक कवरमध्ये त्याला रॅप करायचं जेणेकरून की तुमचं आतमध्ये जे पावडर्स आहेत ते अजून मॉइश्चर ॲब्झॉर्ब करू शकणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला हे 2 टेक्निक्स यूज करायचे. ओके, नेक्स्ट आहे एफ्लोरसन्स पावडर. सो एफ्लोरसन्स पावडरमध्ये सम क्रिस्टलाइन सबस्टन्स लिबरेट वॉटर ऑफ अ क्रिस्टलायझेशन wholly or partially on explore to humid atmosphere or during the trituration and thus become a wet and liquefy. ठीक आहे, म्हणजे जर काही पावडर्स असतील सपोज क्रिस्टलाइन पावडर्स आहेत हे काय करतात की वॉटर लिबरेट करतात. सो वॉटर लिबरेट ऑफकोर्स झालं म्हणजे काय की ऑन एक्सप्लोर टू ह्युमिड ॲटमॉस्फिअर दमट वातावरणामध्ये ऑन ड्युरिंग द ट्रॅच्युरायझेशन. ठीक आहे, जर त्याला ह्युमिड आर्द्रता ठीक आहे ह्युमिड वातावरण असेल किंवा मग त्याला जर ट्रॅच्युरेशन केलं तर ऑफकोर्स तिथे हीट क्रिएट होती आणि अशा जर एक्सप्लोअर झाले किंवा हीट क्रिएट झाली तर ते इफ्लोरसंट पावडर्स तयार होतात. सो असं जर इफ्लोरसंट पावडर्स सच काय की सायट्रिक ॲसिड आहे, कॅफिन आहे, फेरस सल्फेट आहे. सो ह्यासारखे जर पावडर्स तुमच्या फॉर्म्युलेशनमध्ये जर कंटेन असतील तर these difficulty may be overcome by the using either corresponding anhydrous salts or an inert substance may be mixed with the efflorescent substance before the incorporating with the other ingredients. म्हणजेच काय की तुम्हाला ह्या पावडर्समध्ये म्हणजे जर सायट्रिक ॲसिड सारखे असतील, कॅफिन सारखे असेल हे काय करतात की वॉटर लिबरेट करतात ड्युरिंग द ह्युमिड ॲटमॉस्फिअर ड्युरिंग दी ट्रॅच्युरायझेशन. ठीक आहे, ह्या प्रोसेसमध्ये जर तुमचं वॉटर लिबरेट होत असेल सो अशा वेळेस काय करायचं, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करणार की तुम्ही इनर्ट म्हणजेच काय की इनर्ट सबस्टन्स वापरून मग तुम्ही ते ट्रॅच्युरायझेशन करू शकता. म्हणजेच काय होणार आहे की ते वॉटर लिबरेट जरी झालं तरी पण इनर्ट केमिकल जो आहे जो काय करेल तो पूर्ण ॲब्झॉर्ब करेल आणि तुमचे पावडर्स ह्या ड्राय राहतील. ओके, सो हा एफ्लोरसन्स पावडर आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे ग्लुटॅटिक मिक्सचर. लिक्विड्स आहेत आणि बाकीचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये हे पाहूया. ठीक आहे, सो आज आपण काय पाहिलं फक्त वोलाटाईल सबस्टन्स, हायग्रोस्कोपिक अँड डेलिक्युसन्स पावडर आणि फ्लोरसन्स पावडर हे 3 प्रॉब्लेम आज डिस्कस केले. उरलेले 3 प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू शकता. ठीक आहे, थँक्यू. नेक्स्ट लेक्चर आणि मागचे प्रिव्हियस लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू.